आपण यथार्थ वाचण्याची जी सिरीज सुरू केली आहे त्याचा आज 10वा दिवस. तर जय श्रीकृष्ण मित्रांनो, माझं नाव विशाल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्लॉगमध्ये. सकाळी सकाळी लवकर उठून सूर्यदादाला नमस्कार करून देवांना फूल तोडून आणले. आपल्या घरासमोरच फुलांचे झाड असल्यामुळे देवांना रोज ताजे फूल व्हायला भेटतात. तर नंतर देवांना छानपैकी आंघोळ घालून फुलं अर्पण केली. मला असं रोज देवपूजा करून देव पण शॉकमध्ये असतील, याला नेमकं काय झाले, हा एवढा का संस्कारी झाला आहे. तर त्याचं कारण मला पण माहीत नाही. नंतर देवपूजा उरकून तुळशी वृंदावनाला सायकल पिवर अगरबत्ती लावून घेतली आणि तुलसी मातेचे दर्शन घेऊन पूजन करून गीता वाचायला सुरुवात केली. तर आज आपली प्रस्तावना संपली आणि श्लोक पहिला सुरू झाला आहे, तो असा. धृतराष्ट्राने विचारले, हे संजया, धर्मभूमी अशा कुरुक्षेत्रावर युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या पुत्रांनी आणि पांडूंच्या पुत्रांनी काय केले? अज्ञानरूपी धृतराष्ट्र आणि संयमरूपी संजय. अज्ञात हे मनाचे अंतरंगात वसत असते. या अज्ञानात मन गुरफटले जाते. धृतराष्ट्र हा जन्मांध आहे, परंतु संयमरूपी संजयाच्या माध्यमातून तो कुरुक्षेत्रावरील घडामोडी पाहू शकत आहे, ऐकू शकत आहे. त्याला निश्चित माहीत आहे की परमात्मा हेच एकमेव सत्य आहे. चला तर मित्रांनो, भेटू